आम्ही आज ईडीच्या निषेधार्थ आंदोलन केलं, निवेदन दिलं। काही मागण्या जिल्हास्तरीय आणि राज्य पातळीवरच्या काही आम्ही मागण्या केल्या। आज सरकार जे धोरण आणत आहे दडपशाहीचं, ईडीचं नाव घ्यायचं आणि दडपशाहीचं धोरण वापरायचं, हे सरकारने अवलंबिलेला कारभार आहे, त्याचा निषेध मी आज या क्षणी करते। आणि आमच्या रोहित दादांनी जी पदयात्रा काढली, त्या पदयात्रेतनं त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी मागणी केली, त्यांच्या मालाला भावासाठी मागणी केली। त्यानंतर युवकांच्या बेरोजगाराविषयी, महिलांच्या सुरक्षेविषयी, विम्याविषयी, आरक्षणाविषयी, विद्यार्थ्यांच्या MPSC UPSCच्या फीच्या संदर्भात ही सगळी मागण्या केल्या असताना कुठेतरी लोकांमध्ये, ग्रामीण भागामध्ये एक खळबळ सुरू झाली। लोकांना आपले प्रश्न, जिव्हाळ्याचे प्रश्न रोहित दादांना मांडायला लागली आणि आज मांडत असताना लोकांना आपला माणूस वाटत असताना ही सरकारने त्यांच्या विरोधात जी रोहित पवार यांच्या विरोधात जी ईडीची नोटीस बजावली आणि आज त्यांना पुन्हा बोलवलं आहे, याचा आम्ही सरकारचा निषेध करतो आहे। आणि शासनाने ज्या विविध मागण्या पहिले पूर्तता करावी, मगच हे ईडीचं धोरण राखावं असं आम्हाला वाटतं।